भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात शंका उपस्थित केली आहे। अजितदादांच्या अपघातावर सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचं जाधव यांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अजितदादांच्या अपघातासंदर्भात सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचं म्हटलं गेलं आणि त्याच्यावर मोहोळ यांनी माहिती दिली। या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे। याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे। सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही। त्यामुळे अशा एका महाराष्ट्राच्या जबाबदार नेत्याचं घात की अपघात अशा पद्धतीची चर्चा जेव्हा असते त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी चहापानाला जायचं नाही अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे। मला असं वाटतं की मी ज्या खात्याचं काम करतो त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा काम करते AIB आहे DGC आहे त्या माध्यमातून जे तपास कार्य चालू होतं त्याचा वेळोवेळी आमच्याकडनं प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते जे दिलंय त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ते ठेवलेलं आहे। आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल। त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलंय तेच मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना पोहोचलेलं आहे।